आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नमस्कार, मी दिलीप पोहनरकर एका वेगळ्या बातमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। जालना जिल्ह्याची निर्मिती झाली आणि जालना जिल्ह्याचा खर्चही वाढला। खर्च कोणता वाढला तर शासनाचा खर्च वाढला, शासनाचे कर्मचारी वाढले। मग हा जो डोलारा चालतो हा कसा चालतो, कसा निधी येतो, कसा जातो? आजपर्यंत आपण ट्रेझरी किंवा कोषागार हा शब्द ऐकला असेल, पण नेमकं हे कार्यालय कसं काम करतं हे आज आपण जाणून घेणार आहोत। जालना जिल्ह्याच्या निर्मितीमध्ये ज्यावेळेस कोषागार कार्यालय निर्माण झालं त्यावेळेसपासून जे इथं कर्मचारी म्हणून काम करत होते, आज आपण अशा एका पितामह म्हणता येईल त्याच्यात, कारण सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत ते जालना जिल्ह्याच्या निर्मितीनंतरच्या या ट्रेझरीमधले साक्षीदार आहेत। तर चला जाणून घेऊया मुरारीलालजी सारस्वत, जे जालना जिल्ह्याच्या निर्मितीपासून इथं काम करत होते, त्यांच्याशी बोलू। सारस्वत सर, तुमचं आमच्या EDTV मध्ये स्वागत आहे। नमस्कार। कसे लागलात या नोकरीत? हे माझी नियुक्ती 13 जानेवारी 1971 रोजी एम्प्लॉयमेंट मार्फत सध्या छत्रपती संभाजीनगर जे त्या तिथं कोषागार कार्यालयामध्ये लिपिक या पदावर नियुक्ती झाली। एकदम सरळ प्रोसेस होता। म्हणजे रिटर्न टेस्ट सकाळी, दुपारी ओरल टेस्ट आणि त्याच्यातूनच आमची सिलेक्शन व्हायचं आणि त्याप्रमाणे माझी नियुक्ती झाली। 13 जानेवारी 1971 ते 31/3/75 पर्यंत मी औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या कोषागार कार्यालयात लिपिक म्हणूनच तिचं कार्य केलं। नंतर मी माझ्या विनंतीवरून जालना इथे बदली करून घेतली। जालना उपकोषागार कार्यालय होता, त्यावेळेस मी इथं जालन्यामध्ये उपकोषागार कार्यालयात लिपिक म्हणून रुजू झालो। 1981 मध्ये जानेवारी 1981 मध्ये जालन्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली आणि त्या सभेमध्ये स्वर्गीय अंतोले हे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी जालना जिल्हा होणार अशी घोषणा केली आणि फक्त 4 महिन्याच्या कालावधीमध्ये जालना जिल्हा निर्मित झाला। 1 मे 1981 रोजी या जालना जिल्ह्याची निर्मिती झाली आणि त्याच वेळेस आमच्या जालना कोषागाराची निर्मिती झाली। आमचे औरंगाबादचे जे त्यावेळेसचे जे प्रभारी आपल्या कोषागार अधिकारी होते स्वर्गीय DV देशपांडे, त्यांना जालन्याचा प्रभारी कोषागार अधिकारी म्हणून नियुक्ती झाली। त्यावेळेस मी आणि माझ्यासोबत एक भगवान गवाळे आणि शिपाई मोहम्मद जिलानी असे 4च लोकांचा आम्ही स्टाफ होता आणि तिथूनच या जालना कार्यालयाची सुरुवात झाली। नाही, पण आता जशी नोकरी लागण्यासाठी CET बऱ्याच काही परीक्षा द्याव्या लागतात, तोंडी, लेखी, काही तर त्यावेळेस कशी परीक्षा दिली होती, कोणती परीक्षा झाली होती तुमची, कशी झाली होती मुलाखत? म्हणजे एम्प्लॉयमेंट मार्फत आमचे नाव कार्यालयात गेले होते आणि त्यांनी त्याप्रमाणे आम्हाला कॉल केला होता आणि रिटर्न टेस्ट म्हणजे त्यांच्या जे काही हे होत्या कोषागारामध्ये काम करण्याबाबतची माहिती वगैरे किंवा त्या हिशोबाने त्यांनी आमच्या रिटर्न टेस्ट घेतला आणि दुपारी ओरलमध्ये फक्त माहिती घेतली, जनरल नॉलेज वगैरे किंवा काय करतात ते या विषयावर। म्हणजे एकदम सोपं होतं त्यावेळेस, असे की किचकट पद्धत नव्हती। लग्गा वशिला असे काही नाही, सरळ होतं। आता लग्गा म्हणजे फार थोडंफार हे असायचं, परंतु ते प्रत्यक्षात तसं दिसून यायचं नाही। परंतु जवळपास म्हणजे हे निश्चित होतं की जे कोणी आपल्या त्यावेळी इंटरव्ह्यूमध्ये सहभागी होईल त्यांना खात्री होती की आपल्याला हमखास नोकरी मिळेल। तुम्ही कोणाचा लग्गा लावला? माझ्याकडे कोणाचाही लग्गा नव्हता, फक्त माझ्या तकदीरावर म्हणजे माझे जे होते लक म्हणावं त्याला, योगाने सकाळी आम्ही रिटर्न टेस्ट दिला आणि दुपारी सगळे जे आम्ही जमा झालेले होते इंटरव्ह्यू करता आलेले ते असे गप्पा मारत एक झाडाखाली बसलो होतो आणि तिथं आमचे चर्चा चालत असताना विचारणा झाली की बाबा कोणाला नोकरी लागेल। त्यावेळेस मी सहज बोलून गेलो किंवा 3 गोष्टी पाहिजे, एक आणि ती आहे L वरून, एक आहे लक, दुसरा लग्गा आणि तिसरी लडकी। या तिघापैकी जे असेल त्यांना पहिली नोकरी मिळेल। लग्गा समजलं, लडकीचं काय प्रकरण? लडकी म्हणजे तसं कसं आहे की यांचे
महिलांना प्राधान्य दिलं जात होतं. अच्छा, म्हणजे लडकी असेल तर प्राधान्य. बरं. म्हणजे ते त्या हिशोबाने त्या हिशोबानं म्हणजे इकडे लडकीचा तसं काही नाही. म्हणजे महिलांना प्राधान्य दिलं जात होतं नोकरीमध्ये. तर त्यामुळे ते अशा 3 गोष्टी पाहिजे असं ते सहज बोललो. आणि त्यावेळेस नेमके तिथून ते जे अधिकारी होते ते तिथून गेले आणि त्यांनी ते सगळं माझं ऐकलं. बर. आणि त्यानंतर ज्या वेळेस ओरलमध्ये मी आतमध्ये गेलो त्यावेळेस मी घाबरून गेलो की या अधिकारी तर आपल्याला पाहत गेले, आता आपलं काही नोकरी लागत नाही. तरीही माझी नोकरी तिथे मिळाली. सामान्य माणसाला ट्रेझरी किंवा कोषागार हे शब्द फार क्वचित ऐकायला मिळतात, जे की शासकीय कार्यालयामध्ये हे रोजच्या रोज वापरातले शब्द आहेत. नेमकं काय ट्रेझरी आणि कोषागार हे काय असतं, काय चालतं इथून? कोषागार कार्यालय जवळपास सामान्य माणसाला माहीतच नाही. परंतु हा जेवढा शासनाचा जो पैसा आहे तो कसा खर्च करायचा आणि कसा जमा करायचा याचा सगळा हिशोब कोषागार कार्यालयात असतो. म्हणजे आता उदाहरणाकरता शासकीय नोकर आहेत, त्यांच्या वेतन व भत्ते हे कोषागार कार्यालयातून दिले जाते. यापूर्वी 1975 पूर्वी केंद्र सरकारचे जे कार्यालय होते महाराष्ट्रामध्ये त्यांचे सुद्धा वेतन व भत्ते कोषागार कार्यालयातून दिले जाते. त्या व्यतिरिक्त जेवढ्या शासकीय कार्यालय आहे त्यांच्या जे काही टेलिफोन बिल आहे, लाईट बिल आहे, त्याचे सुद्धा देयके कोषागारातून मंजूर होतात. इतकेच नव्हे की आपले जे खाजगी शाळा आहे त्यांना जे मिळणारे अनुदान आहे ते सुद्धा कोषागार कार्यालयामार्फतच दिले जात होते. आता शासकीय कार्यालयानं बराच वेळेस तुमच्याच म्हणजे शासनाच्याच कर्मचाऱ्यांची पिळवणूक होते की बिल एजीला पाठवलंय, ट्रेझरीत गेलंय. मग शासनाचाच पैसा असून हे जे इकडे ट्रेझरीत गेलंय, एजीला पाठवलं, हा काय प्रकार असतो? नाही, आता जे आपण म्हणतात ते बरोबर आहे. काय होतं की बाई शासकीय कार्यालयाचे जे बिलं दाखल केलं जातात त्यामध्ये काही बऱ्याच त्रुटी असतात. काही वेळेस समजा आहार वितरण अधिकाऱ्याची स्वाक्षरी नसते किंवा जे काही संबंधित आदेश पाहिजे ते जोडलेले नसतात. त्यामुळे ते बिलं वारंवार परत होतात आणि त्यामुळे उशीर होतोय. आता राहिलं एजीला पाठवण्याचं, ते एजीचे पेन्शनचे केसेस होत्या, तर ते नागपूरहून मंजुरी होणं आवश्यक होतं. त्याशिवाय देयक मंजूर करता येत नव्हते. इतकेच नाही, आपलं फायनल विड्रॉवल होतं GPFचं म्हणजे भविष्य निर्वाह निधी, ते सुद्धा अथॉरिटी नागपूर देतात आणि त्या कार्यालयाच्या अथॉरिटी प्राप्त झाल्यानंतरच त्यांना देऊ शकते. हे नागपूरचाच काय विषय? आता जनरली सगळ्या ऑफिसेस जे आहेत वरिष्ठ ते मुंबईला आहेत, काही शिक्षण विभागाचे आहेत ते पुण्याला आहेत. मग नागपूरला काय संबंध आहे याचा? शासनाचे जे महाराष्ट्र शासनाचे जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की बाबा हिशोब सुरळीत ठेवण्याकरता त्यांनी 2 विभाग केले. मराठवाडा आणि विदर्भ यामधले जे जिल्हे आहे त्याच्याकरता महालेखापाल नागपूर 2 कार्यालय होतं, त्यांच्याकडे पूर्ण हिशोब ठेवलं जातं. आणि उर्वरित जिल्हे जे महाराष्ट्राचे होते त्याला मुंबईला महालेखापाल 1 असं उल्लेख केलाय, त्यांच्याकडे तो हिशोब ठेवला जातो. थोडक्यात आता जालना जिल्ह्यात जो सरकारी पैसा खर्च होतो तो जर पाहायचा असेल तर या ट्रेझरीमध्ये गेल्यानंतर तो कळेल. कार्यालयाच्या हिशोबाने आपल्याला माहिती मिळेल आणि वर्ग निहाय जर माहिती पाहिजे तर त्याची पूर्ण हिशोब, वर्षाचा हिशोब महालेखापाल नागपूर यांच्याकडे आपल्याला पाहू शकतो. 1981ला ज्यावेळेस लागलात जालना, कुठं होतं हे ट्रेझरी ऑफिस आणि कशी होती तुमच्या कामाची पद्धत? कारण आता संगणक आलेत, व्हॉट्सअप आलेत, नेट आलेत, पण तुम्ही त्या काळी केलेलं 35 वर्षांपूर्वी जे काम करत होते ते कशा पद्धतीचं होतं? आता 1980-90च्या पूर्वी आमच्या कोषागार कार्यालयात काम करणं म्हणजे फार कठीण काम होतं. उलट तर त्यावेळेस माणसं कमी होते, व्याप कमी होता, माणसे भरपूर होते, सगळे होते. परंतु जे संकलन विभाग होता म्हणजे खर्च झालेली जे बिलं यायची बरोबर त्याची नोंद 4 प्रतीमध्ये लावून कार्बन कॉपीमध्ये करावं लागत होती पेन्सिलनं, हाताने. बर. आणि ते जवळजवळ हजाराची संख्यानं बिलाची संख्या असायची आणि तेवढी नोंद करणे, त्याच्यातून पुन्हा वर्गवारी व्यवसाय करारात किती कपात झाली, इन्कम टॅक्स अंतर्गत किती कपात झाली याची सुद्धा माहिती नोंद करणं हे होतं. त्यामुळे ते काम करणं फार कठीण होतं. आणि रात्र
किती वाजतील घरी जायला त्याची काही निश्चित हे नव्हतं. आणि ज्यावेळेस महिन्यातून 2 वेळेस लेखा यांना नागपूरला सादर करावा लागत होता. म्हणजे तो जो की 15 दिवसाचा खर्च 15 किती झाला, शासनाचा खर्च किती झाला, त्याला आता ते 2-2 दिवस 3-3 दिवस रात्र तिथंच काढावं लागत होती. कारण त्याशिवाय जोपर्यंत हिशोब जुळत नाही तोपर्यंत त्यांना पाठवता येत नव्हतं. नंतर जवळपास म्हणजे 2015 पासून बिलं जे आहे संगणकामध्ये करण्याचं कार्य सुरू झालं. म्हणजे कर्मचाऱ्यावरचा जो ताण होता तो कमी झाला 90 पासूनच समजा. कारण हळूहळू संगणक प्रणाली वाढत गेली आणि 2015 मध्ये बिलं सुद्धा ऑनलाईन तयार व्हायला लागले. त्यामुळे कार्यालयात येणारी जी बिलाची गठ्ठे होती, संख्या होती ती कमी झाली आणि तेवढं ताण कमी झालं. 35 वर्षाच्या सेवेमध्ये ज्यावेळेस लागले त्यावेळेसची सेवा तुम्हाला बरी वाटली का? ज्यावेळेस आता सेवानिवृत्त झालात त्यावेळेस, म्हणजे 35 वर्षाच्या कार्यकालात तुम्ही समाधानी कोणत्या कार्यकालात होतात? समाधानी तर दोन्ही कार्यकालात राहिलो. कारण कसं आहे की मी आता 2006 मध्ये सेवानिवृत्त झालो. तोपर्यंत एवढं काही ऑनलाईनची व्यवस्था पूर्ण झाली नव्हती. म्हणजे मॅन्युअलीच कार्य करावं लागत होता. परंतु समाधान हे होता की 90च्या नंतर थोडा काम करण्याच्या पद्धतीत बदल झाल्यामुळे म्हणजे ताण थोडा कमी होत गेला. तो समाधानी तिथंही होतो आणि आताही होतो. पण अपडेट झालात का मग? हळूहळू कॉम्प्युटर यायला लागले. तुम्ही त्यावेळेस स्टेन्सिलवर त्या सायक्लोस्टाईल झेरॉक्स असायच्या हाताने फिरवायचे ते तर अपग्रेड झाल्यामुळे काय झालं की जे काही काम करायची पद्धत होती ते तो ताण थोडा कमी झाला आणि त्याच्यामुळे काय झालं की काम करण्यास सोपं मार्ग मिळाला. तुम्ही लागल्यानंतर ह्या ट्रेझरीमधून आज फक्त आम्हाला ट्रेझरी म्हणलं, कोषागार म्हणलं की पैशाचीच देवाणघेवाण एवढंच आम्हाला माहिती आहे. ती शासकीय, वैयक्तिक किंवा खाजगीचं काही नाही. पण ट्रेझरीमधून आणखी काही देवाणघेवाण होते का? कोषागार कार्यालय याच्यामधून 1986 पूर्वीपर्यंत हे आज जे पोस्टामध्ये मिळणारे पोस्ट कार्ड आहे, लिफाफे, अंतर्देशीय तिकीट, हे सगळे कोषागार कार्यालयातूनच पोस्ट ऑफिसला, रेव्हेन्यू स्टॅम्प हे सुद्धा कोषागार कार्यालयातूनच त्यांना वितरित केलं जात होते. हे सुद्धा काम कोषागार कार्यालयाकडून. त्या व्यतिरिक्त लॉटरी तिकीट महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक योजना काढली होती. अजूनही ती चालू, लॉटरी चालू असते ते आहे. तर ती सुद्धा तिकिटाची विक्री कोषागार कार्यालयातूनच होत होती आणि त्याचा हिशोब ठेवणे वगैरे सुद्धा कोषागार कार्यालयाकडे होतं. तसेच आपल्या ज्या घराच्या नोंदणी वगैरे करण्याकरता मुद्रांक लागतात, मुद्रांक स्टॅम्प म्हणतो ज्याला आपण, स्टॅम्प, ते सुद्धा कोषागार कार्यालयातूनच स्टॅम्प वेंडरला वितरित केलं जातं. कोर्टामध्ये जे कोर्ट केस असतात त्याच्याकरता जी काही फीस भरावं लागते त्याच्याकरता स्टॅम्प लागतात, ते स्टॅम्प सुद्धा कोषागार कार्यालयामार्फत दिले जातात. शब्दशः आपण जर अर्थ घेतला कोष आणि आगार म्हणून ते कोषागार झाला असेल आणि हा सगळा जो तुमचा शासनाचा पैसा आहे तो त्या आगारात असतो म्हणून कोषागार असं ते नाव पडलं असं म्हणते वाटतं. दुसरा म्हणजे पूर्वी काळी जे काही जसं आता कुठं खजाना सापडला भांडा वगैरे तो हा पैसा जो काही सापडलेला आहे तो कोषागारामध्ये सीलबंद पेटीमध्ये ठेवलं जातो. बरं, मग पुढे काय व्हायचं त्याचं? त्यावेळेस मग ज्यानंतर म्हणजे कोर्टाचे आदेश किंवा त्याच्याप्रमाणे त्याची विल्हेवाट करून शासन खाती जमा करायची किंवा संबंधिताला द्यायचं, तो निर्णय तोपर्यंत सांभाळून ठेवण्याचं काम कोषागार कार्यालय. सगळी तिजोरीची चावी थोडक्यात कोषागार म्हणजे तिजोरी, शासनाची तिजोरी असं म्हणलं तर चुकीचं ठरलं. तसंच इतर जे आता शासकीय कार्यालय होते ज्यांच्याकडे सुरक्षा व्यवस्था नव्हती, त्यांच्याकडे काही रोख रक्कम असायची, त्यांच्या ज्या रोख पेट्या आहे, कॅश बॉक्स, ते सुद्धा आमच्या कोषागार कार्यालयात ठेवण्यात येत होते आदेश काढून. आणि ते घेऊन जाण्याकरता मॅसेंजर वगैरे, रेजिस्टर वगैरे हे सुद्धा काम कोषागार कार्यालयाकडेच होतं. म्हणजे ते आमच्याकडेच जमा ठेवायचे कोषागार. मग तुमच्याकडे तिजोरी असेल मोठी एखादी? नाही, स्ट्रॉंग रूमच होता आमच्याकडे मोठा स्ट्रॉंग रूम. त्या स्ट्रॉंग रूम मध्ये ते सुरक्षित ठेवायचं. त्याला बाहेर पोलीस गार्डची व्यवस्था होती. संध्याकाळी जाताना त्या स्ट्रॉंग रूमला सील लावायची. म्हणजे 24 तास त्याला सुरक्षा गार्ड पुरवलेले. सुरक्षा गार्ड पुरव. अजून त्या व्यतिरिक्त की आपल्या ज्या शासकीय कार्यालय आहे त्यांच्याकडे जे महत्वाचे जे काही लेखा ठेवले जातात
तर त्याला जे काही लॉक्स वगैरे लावलेले आहेत त्याच्या डुप्लिकेट चावीसुद्धा आमच्या कोषागार कार्यालयात ठेवण्यात येत होते. मग आता हे सगळं तुमच्याच हातात असतं ट्रेझरीमध्ये. त्यांचे म्हणजे त्यांच्या किल्ल्या तुमच्याकडे, त्यांचा पैसा त्यांच्याकडे, त्यांचे कागदपत्र तुमच्याकडे. मग तुम्ही तर असे हिरो होत असाल त्यावेळेस, किंवा ट्रेझरीचा माणूस आहे कशाला वाईटपणा घ्यायचा. नाही, संबंध सगळ्याशी चांगला होता. नाही, चांगलं नाही, पण तुमचं स्टेटस ऑटोमॅटिकच वाढत असेल. स्टेटस वाढायचंच कारण कोणालाही वाटायचं कोषागारवाला पंगा नको कोषागारवाल्यासोबत. त्यामुळे ते कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये आम्ही गेलो, काही काम असलं आपलं व्यक्ती तर लगेच तो करतो, कारण बाबा आपली लोक हे आपल्याकडे येतात. पिन मारून ठेवली तर आपलं बजेट अडकायचं. आता जे इलेक्शनचे जे होते, इलेक्शन झाल्यानंतर जे काही पेट्या होत्या ते सुद्धा म्हणजे मतपत्रिका जी आहे ते आमच्याकडेच ठेवले जात होते, स्ट्रॉंग रूमला होत्या. शिक्क्या मारायच्या मतपत्रिका होत्या झालेले, मतदान झालेले. आणि त्या अगोदरही समजा बॅलेट पेपर होता तर ते बॅलेट पेपर सुद्धा स्ट्रॉंग रूम मध्ये आमच्या कोषागारातच ठेवायचे आणि तिथूनच काढून मग ते डिस्ट्रीब्युट. पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी म्हणजे ती कुठली असो, म्हणजे इथं गुणवत्ता किंवा पैसा, आर्थिक व्यवहार ते सगळं ट्रेझरीमध्येच त्यांच्याकडेच सोपवून द्यायचं असं. म्हणजे एक तर विश्वासाचं तुमचं ठिकाण होतं किंवा शासनाचा इथून सगळा सुरळीत व्यवहार होईल, बरोबर. त्यामुळं सगळं तिथं स्टोअर व्हायला जायचं. हे होते सारस्वत सर, ज्यांनी ट्रेझरी कशी असते ती सुरुवातीपासून आजपर्यंत सगळा इतिहास सांगितलेला आहे. सर, तुम्ही आमच्या चॅनलला सविस्तर माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मी सुद्धा आपला आभारी आहे की आपण वेळात वेळ काढून माझी माहिती उपलब्ध करून घेतली. त्याबद्दल मी सुद्धा आपलं आणि आपल्या चॅनलचं आभारी आहोत. सर, धन्यवाद.